संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 3051 यावर निरूपण पाहणार आहोत. भेटे वाचुनी आदुजे नाही चित्ते, भेटे वाचुनी आदुजे नाही चित्ती, येणे काकुलती याजसाठी, भेटून या बोले आवडीचे गुज, आनंदाच्या भोजे जेबू संगे, भेटून या बोले आवडीचे गुज, मायेले कराची नाही दुजी परी, जेऊ बरोबरी बैसनिया, भेटून या बोले आवडीचे गुज, भेटून या बोले आवडीचे गुज, तुका मने ऐसे अंतरीचे अर्थ, तुका मने ऐसे अंतरीचे अर्थ, यावे जी त्वरित नारायणा, भेटून या बोले आवडीचे गुज, आनंदाच्या भोजे जेबू संगे, भेटून या बोले आवडीचे गुज. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, भेटे वाचुने आदुजे नाही चित्ती, येणे काकुलती याजसाठी. कारण महाराज त्यांच्या जीवनामध्ये भगवंताशी बोलतात. भगवंताला काय बोलतात? हे देवा, कारण तुझ्या भेटीशिवाय माझ्या चित्तामध्ये दुसरी अशी कोणती इच्छा शिल्लक राहिलेली नाही. आता महाराजाच्या चित्तामध्ये इच्छा शिल्लक राहिलेली नाही. ते महाराज भगवंताशी बोलतात. काकुलती येऊन त्यांच्या जीवनामध्ये बोलतात. काय म्हणतात तर काय त्या काकुलती आलेली आहेत महाराज. कशासाठी? त्या भगवंताच्या भेटीसाठी त्यांच्या जीवनामध्ये काकुलती आलेल्या आहेत. वाट पाहत आहेत तरी भगवंत काय येत नाही त्यांच्या जीवनामध्ये. कारण काय येत नसेल तो भगवंत? कारण तो त्याच्या जीवनामध्ये परीक्षा घेतल्याशिवाय भगवंत त्या भक्ताची, आणि त्या परीक्षामध्ये उत्तीर्ण झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये संत असा तुम्ही कोणीही असा तुमच्या जीवनामध्ये भगवंत तुमची परीक्षा घेतो आणि त्या परीक्षामध्ये उत्तीर्ण होवं लागतं. ही प्रेमाची परीक्षा आहे. महाराज किती म्हणतात, इच्छा नाही माझ्या जीवनामध्ये, पण भगवंत आवडीची सुद्धा इच्छा, ही इच्छाच आहे तुमच्या जीवनामध्ये, ती सुद्धा तुमच्या जीवनामध्ये चालत नाही. म्हणून जीवनाच्या केंद्रस्थानी एकच स्थान आहे प्रत्येकाची. इथं जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याची एकच स्थान आहे, एकच प्रार्थना आहे, एकच आकांक्षा आहे, एकच मागणी आहे, ती प्रेमाची. आणि ह्या प्रेमासाठीच सारं आयुष्य आपल्या जीवनामध्ये आपण घालवित असतो. मग ते आयुष्य घालवित असताना ते सार्थक जातं किंवा निरर्थक जातं, हे आपल्या प्रत्येकावर ते अवलंबून आहे. कसं? तुमच्या जीवनामध्ये प्रेम तर तुम्हाला पत्नीकडून पाहिजे, मुलाकडून पाहिजे, समाजाकडून प्रेम तुमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये पाहिजे आहे. पण प्रेमामध्ये मागणी चालत नाही, प्रेमामध्ये शर्त नसते, प्रेमामध्ये कोणतीच नाही, मग इच्छा ही प्रेमामध्ये नाही. समर्पणाची भावना तिथं प्रेमामध्ये असते. आणि आपल्या जीवनामध्ये आपण समर्पण करीत नाही प्रेमामध्ये, की ताकदीनं प्रेम तुमच्या जीवनामध्ये घेता येत नाही. एखाद्याला तुम्ही त्याला पैसे देऊनही प्रेम तुमच्या जीवनामध्ये घेता येत नाही. तुम्ही एखाद्या मनुष्याला तुम्ही माझ्यावर प्रेम कर, किती कोट्यावधी रुपये जरी देतो म्हटलं तरी प्रेम करणार. एखाद्या स्त्रीवर जरी म्हटलं तुम्ही मी कोट्यावधी रुपये देतो माझ्यावर प्रेम कर, ती करू शकणार नाही. मग जी ही प्रेमाची तहान या जगामध्ये भागत नाही. आणि या प्रेमाची तहान तुमच्या जीवनामध्ये भागत नसल्यामुळे मग या जगामध्ये कलह आहे, पुन्हा मग संघर्ष आहे, युद्ध आहेत या जगामध्ये. आजपर्यंतचा इतिहास या प्रेमाभोवतीच सगळा इतिहास
फिरत आहे आपल्या जीवनामध्ये. एवढे मोठमोठाले युद्ध आजही चालू आहेत. ते कशामुळे आहेत? केवळ प्रेम. आणि प्रेमाचं जी बीज आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये बीज आहे प्रेमाचं. ते प्रेमाचं बीज आपणच त्या बीजाला पाणी घालून ते बीज तुमच्या जीवनामध्ये विकसित करावं लागतं. त्या बीजाला तुमच्या जीवनामध्ये फुलं लागली पाहिजे. त्या बीजाचा सुगंध तुमच्या जीवनामध्ये उगवला पाहिजे. म्हणून प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये एकट्याला तुमच्या जीवनामध्ये प्रेम करता येतं का? एकांतवासामध्ये तुम्हाला प्रेम करता येतं का? हे पाहिलं पाहिजे. तिकडं गेलं पाहिजे तुमच्या जीवनामध्ये. नुसतं आपल्या जीवनामध्ये हे प्रेमाबद्दल बोलून हे भागणार नाही. कारण महाराज जे बोलतात, भेटी वाचून या तुझे नाही चित्ती, येणे काकुलती याजसाठी. काकुलती जरी त्यांच्या जीवनामध्ये आले तरी भगवंत त्यांना प्राप्त होऊ राहिलेलं का? नाही. कारण तो परीक्षा पाहिलेला आहे. पण आपल्याही जीवनामध्ये तो भगवंत परीक्षा पाहणार आहे. तुमचं प्रेम कोणत्या टोकाचं आहे, किती समर्पणाचं प्रेम आहे हे प्रेम. कारण निस्वार्थ प्रेमामध्ये कसलीच मागणी नाही. भगवंत प्राप्तीचीही मागणी तुमच्या जीवनामध्ये चालत नाही. तेवढीही मागणी असली तर तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होत नाही. म्हणून महाराज म्हणतात इच्छा नाहीच त्यांच्या जीवनामध्ये. ते भगवंताला ते सांगतात. आपण आपल्या जीवनामध्ये ते भगवंत जरी भेटत नसला तरी आपली इच्छा सांगावी की बाबा मी तुमच्यावर प्रेम करायलो, पण माझी इच्छा तर नाही, पण तुम्ही मला फक्त भेट द्या, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, भेटून या बोले अंतरीचे गुज, आनंदाच्या भोजे जेवू संगे. आता सांगतात महाराज, आता महाराजाच्या अंतःकरणामध्ये कोणती इच्छा शिल्लक राहिलेली नाही. महाराज सांगतात की तुम्हाला भेट घ्यायची भगवंताला, माझ्या अंतःकरणामधलं गुज तुम्हाला सांगायचं आहे आणि आनंदानं, कारण तुमच्यासोबत मला जेवण करायचं आहे, असं महाराज त्यांची मागणी मागतात. मागणीच झाली ना त्यांच्या जीवनामध्ये. मग मागणी आपल्या जीवनामध्ये चलत नाही. भगवंतासोबत जेवायचं आहे, भगवंताला बोलायचं आहे, आनंदानं काहीतरी सांगायचं आहे, ही मागणी आहे. तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तो भगवंत भेटणार नाही. म्हणून भाव तर तुमच्या जीवनामध्ये लागतोच, प्रेमही लागतं, पण प्रेम त्या गोपीसारखं लागतं. गोपीनं कसं प्रेम केलं त्यांच्या जीवनामध्ये? काहीच मागणी नाही, त्या भगवंतालाच देण्याचा त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न केला. म्हणून आपल्या जीवनामध्ये देण्याचाच प्रयत्न करावा. मागणी म्हणलं की तिथं प्रेमाचं बीज किंवा प्रेमाचं फूल आधीच नाजूक आहे, अति नाजूक आहे. मी माझ्या जीवनामध्ये या प्रेमाबद्दल अनेक व्हिडिओमध्ये सविस्तर असं या प्रेमाबद्दल मी बोललेलं आहे. म्हणून महाराज सांगतात की मी तुला गुज सांगायचं आहे, अंतःकरणामधलं सगळं गुज सांगायचं आहे, तुझ्यासोबत बसून जेवायचं आहे, असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज उदाहरण देतात, मायेले करासे नाही तुझी परी, जीव बरोबरी बैसोनिया. आणि माय आणि लेकरू, त्या लेकरामध्ये आणि त्या आईमध्ये फरकच नसतो. त्या दोघाचं प्रेम एवढं असतं. ते आई फक्त त्या लेकराचं पोट भरलं का नाही त्याच्या डोळ्यामध्ये पाहते, त्याच्या पोटाकडं पाहत नाही, त्याला त्या डोळ्यात दिसतं लेकराचं पोट भरलं का नाही. आणि लेकरू ही आपल्या आईच्या डोळ्यामध्ये पाहत असतं. ते प्रेम आहे, ते प्रेमाची ताकद आहे. दोघंही एकूण त्या प्रेमामध्ये एवढे एकरूप झालेले असतात, ते दोन त्यांच्या जीवनामध्ये राहिलेलेच नसतात. म्हणून महाराज सांगतात ते आता मी माझ्या जीवनामध्ये कोणता दुजा भाव नाही माझ्या चित्तामध्ये, आणि मी काकुलतीनं तुझी माझी प्रार्थना माझ्या जीवनामध्ये करीत आहे, आणि अंतःकरणातलं काही मागणी नाही भगवंता, तुझ्याशी बोलायचं आहे. कारण माझ्या जीवनामध्ये तुझी प्राप्ती करण्यासाठी मी 10 वर्ष त्या भांडाऱ्या डोंगरावर, कधी भामगिरी डोंगरावर रात्रंदिवस महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये, कारण त्या भगवंताच्या नामचिंतन त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे. आणि त्या महाराजाची आता इच्छा आहे की त्याच्यासोबत जेवायचं, त्याच्यासोबत बोलायचं आहे. त्या माय लेकरासारखं, माय कशी लेकरावर प्रेम करते तसं मलाही, कारण तू माझी माय आहेस, तूच माझा बाप आहेस. महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये त्या भगवंताला सर्वस्वी त्यांच्या जीवनामध्ये मानलेलं आहे. म्हणून महाराज ती स्वतःचं
कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये, कारण आपल्या जीवनामध्ये कसं आहे, आपलं गुह्य बी काय जे आपल्या मनाला वाटतं किंवा आपल्या अंतःकरणामध्ये कोणती इच्छा वाटते तीही आपल्या प्रमाणितपणे आपण भगवंताला सांगावी. ज्या दिवशी भगवंताची इच्छा होईल त्या दिवशी तो भगवान आपल्यावर नक्की कृपा करील, असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐसे अंतरीचे अर्थ यावे जी त्वरित नारायणा. आता इथं महत्त्वाचा मुद्दा सांगतात, माझ्या अंतःकरणातलं अर्थ सांगतो, म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये एकच इच्छा आता शिल्लक राहिलेली आहे, दुसरी कोणती इच्छा माझ्या भगवंता अंतःकरणामध्ये शिल्लक राहिलेली नाही. फक्त तुम्ही यावं, मी काकुलूत येत आहे, तुमचं दर्शन व्हावं, तुमच्यासोबत जेवण करावं किंवा तुम्हाला माझ्या हातानं जीव घालावं. जसं आईचं त्या लेकरावर प्रेम असतं तसं भक्ताचं त्या आपल्या भगवंतावर प्रेम असतं. आणि भगवंतही तुमच्या जीवनामध्ये तुमची भक्ती पाहून, तुमचा भाव पाहून तुमच्या जीवनामध्ये तो धावत येतच असतो. म्हणून महाराज म्हणतात, यावे जी त्वरित नारायणा. कारण नारायणा, माझ्या जीवनामध्ये तुम्ही आता यावं एवढीच इच्छा, एवढीच भाव माझ्या जीवनामध्ये शिल्लक राहिलेला आहे, असं महाराज या अभंगामधून या जगाला सांगतात. कारण महाराजाच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झालेली आहे. आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती कशी करावी, आपल्या जीवनामध्ये इच्छा धरून आपण भक्ती करतो. आपल्या जीवनामध्ये कोणतीही मागणी आपल्या जीवनामध्ये, कारण इच्छा धरूनच आहे. म्हणून म्हणलं की इच्छा धरून जर तुम्ही एखाद्या मनुष्यावर प्रेम करू शकत नाहीत, एखाद्या पशुवर तुमच्या जीवनामध्ये प्रेम करू शकत नाहीत, इच्छा धरून. कारण प्रेमामध्ये समर्पण अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रेमामध्ये मागणी ही चालतच नाही. तुमचं प्रेम पाहून तो समोरचा प्राणी असेल, मनुष्य असेल किंवा भगवंत असेल, तुमच्यावर प्रेम करीत असतो. म्हणून प्रेमाचं बीज हे आपल्या आतच आहे. आत आपल्या असणारं बीज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही फुलविल्याशिवाय, त्याला सुगंध तुमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय तुम्ही जगावरही प्रेम करू शकत नाहीत आणि तुम्ही भगवंतावरही तुमच्या जीवनामध्ये प्रेम करू शकत नाहीत. जोपर्यंत प्रेम करू शकत नाहीत तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भक्तीच कळाली असं तुमच्या जीवनामध्ये होत नाही. असा या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.